कर ना घास कापायचा आता. अरे आपल्या मशीनला घास लागतो आता. दुपारी पण गवत आणलं होतं तुला. अरे गवत आणलं पण लागतच ना. टाकते विकून महाराने. विकून कसं जमन तुला? रोज रोज ग्लासभर दूध प्यायला लागत ना. मग कुठून आणायचं दूध आपण? हा, विकत दूध घेतलेलं परवडन का? आपण शेतकरी आहेत, आपल्याला जनावर सांभाळावंच लागते. ते आपल्या घरची लक्ष्मी असती. आपण म्हशी सांभाळल्या म्हणजे आपल्याला शेणखत पडतं, तुला दूध होतं. रोजचं दूध आपण विकत घेऊ शकत नाही. दूध खाऊ ना. अरे विकत दूध खाऊ पण मग आपल्या शेतीला शेणखत लागत. ते शेणखत विकत घ्यायला परवडत नाही. आपलं दरवर्षी किती शेणखत निघतं माहिती ना तुला? बघतो ना तू. आपली शेती शेणखताने पिकती, मग उत्पन्न निघतं. रासायनिक खताने शेती परवडत नाही. काम करता येणार म्हशी. मग तुम्हाला काम करावं लागतं. मग आता विलाज नाही, त्याला करावंच लागणार आहे. सकाळ संध्याकाळचं काम असतं त्यांचं. दिवसभर कुठं असतं काही? सकाळ संध्याकाळ करायचं, दिवसभर काही नाही. आम्ही शेतात काम करतो, तुम्ही शाळेत जाता. तुम्ही मदत केल्याशिवाय थोडी होणार आहे? आम्हाला मदत करावंच लागते तुम्हाला. म्हशीला तरी काय लागतं खायला आपल्या? आपण जे घास टाकला, आता संध्याकाळी घास कापायचा, सकाळी शेण काढायचं त्यांचं, संध्याकाळी शेण काढायचं. आणि दिवसभर आम्ही शेतात काम करणार आहे. आणि आपण जे आपल्या शेतात तुरी पिकवल्या तर तुरीचं भूस खातात त्या. आपण जर जनावर नाही सांभाळले तर ते तुरीचं भूस कसं कोण खाणार आहे? मग त्या विकलं तर आपले त्याला किती पैसे येणार आहेत? आता आपल्या शेतात गहू आहे, गहू केला मग त्या गव्हाचा गावडा खात्यात आणि तेच आपल्याला शेणखत देतात. त्याच्यामुळे आपल्याला शेती परवडती. जर आपण सगळंच विकत घेऊन केलं तर शेती परवडणार नाही ना आपल्याला. शेणखत विकत घ्यायचं, दूध विकत घ्यायचं, परत आपल्या वावरातला भूस विकला आपण तर त्याच्यात किती पैसे येणार? त्याच्यात काय आपण शेणखत घेऊ शकतो का? गावडा विकला तेवढ्या पैशात आपण शेणखत थोडी विकत घेणार आहे. त्यामुळे आपल्याला जनावरं सांभाळावंच लागत आहे दादा. आणि आपले जनावरं आपली लक्ष्मी आहे. त्यामुळं आपण मी त्यांना महाराण्या म्हणते. माहिती का तुला? तुम्ही म्हणता मशीनला कोण महाराण्या म्हणते? आपल्या महाराण्याच्यात त्या. महाराणी तर प्रगती केली आपली दादा. कोमुट भाऊ टाकणे येऊन का महाराण्यांना आपल्या टाकणे येऊन पप्पा नेला काही तू नाही काही. आता थोडा कापून येते मी घरी. जा. मम्मी चल घरी आता. हो, थोडा राहिला घास कापायला, उखाणा वेळ कापी दे ना. एवढा थोडा कापी दे नाही व्हायचा. थोडा नाही झाला, थोडा कापी. चल.